So once again, very warm welcome, very good afternoon to all of you. तर या ठिकाणी आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हचं वन शॉट लेक्चर स्टार्ट केलेलं आहे. याच्यामध्ये आपण काही इंट्रोडक्टरी पार्ट बघितला आणि त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट सांगायचं गेलं तर या ठिकाणी बघा प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय असतं, ज्या वेव्हचं अँप्लिट्यूड कॉन्स्टंट असतं अशा वेव्हला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. त्याच्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन टाईप असतात, ट्रान्सव्हर्स वेव्ह, लॉंगिट्युडनल वेव्ह. त्याच्यानंतर जनरल इक्वेशन हे महत्वाचं आहे बरं. जनरल इक्वेशन, कारण की याच्यावर राजांनो प्रत्येक वर्षी सीईटी मध्ये असो किंवा बोर्ड मध्ये असो क्वेश्चन विचारले जातात. आता तुमचं बोर्ड एक्झाम तर झालेलं आहे, पण सीईटी मध्ये या ठिकाणी प्रत्येक वर्षी या इक्वेशन वर क्वेश्चन विचारले जातात, विचारले जाण्याची शक्यता आहे आणि भविष्यात पण या ठिकाणी याच्यावर क्वेश्चन विचारले जातील. दिस इज द जनरल इक्वेशन ऑफ द सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो, दॅट इज द यस प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय, येस याचं दुसरं नाव काय आहे, दॅट इज द ट्रॅव्हलिंग वेव्ह. बरोबर आहे, ज्या वेव्हचं अँप्लिट्यूड कॉन्स्टंट असतं. मग या ठिकाणी याचं जनरल इक्वेशन आपण बघितलं होतं, वाय बरोबर ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी. जर समजा नेगेटिव्ह सॉरी पॉझिटिव्ह डायरेक्शन असेल तर इथं मायनस घ्यायचं, इथं पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्या आणि इथं निगेटिव्ह एक्स डायरेक्शन असेल तर इथं पॉझिटिव्ह घ्या. बरोबर आहे, अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं. अपोजिट साइन लक्षात ठेवा. जर समजा प्रोग्रेसिव्ह वेव्ह या ठिकाणी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला ट्रॅव्हल होत असेल तर इथं फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्ह घ्या. जर प्रोग्रेसिव्ह वेव्ह नेगेटिव्ह एक्स डायरेक्शनला ट्रॅव्हल होत असेल तर या ठिकाणी पॉझिटिव्ह घ्या. आलं लक्षामध्ये, म्हणजे y इक्वल्स टू ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी. आता के एक्स मायनस ओमेगा टी घ्या किंवा ओमेगा टी मायनस के एक्स घ्या, चालतं. कोणत्या पुस्तकात के एक्स मायनस ओमेगा टी आहे आणि काही पुस्तकामध्ये ओमेगा टी मायनस के एक्स आहे, चालेल. ए म्हणजे काय असतं राजन, अँप्लिट्यूड असतं. के म्हणजे वेव्ह नंबर असतो. ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते आणि टी म्हणजे इन्स्टंट टाइम असतो. बरोबर आहे. तर या ठिकाणी के म्हणजे सर्वांना माहित आहे, दॅट इज द वेव्ह नंबर. आपण त्याला म्हणतो 2 पाय अपॉन लॅम्बडा. ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी 2 पाय अपॉन कॅपिटल टी विच इज इक्वल टू 2 पाय एन. तर आपण काही फॉर्म्युले वगैरे या ठिकाणी डिफरंट फॉर्म मध्ये बघितलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. y इक्वल्स टू ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी, y इक्वल्स टू ए साइन 2 पाय जर कॉमन घेतलं एक्स अपॉन लॅम्बडा मायनस स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी आणि y इक्वल्स टू ए साइन 2 पाय 2 पाय इंटू एक्स अपॉन लॅम्बडा मायनस या ठिकाणी 1 अपॉन टी ला आपण एन लिहू शकतो, दॅट इज द एन इंटू टी येतं. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही या लॅम्बडाला बाहेर घेतलं तर एक्स मायनस इथं व्हीटी येतं. बरोबर आहे. तर या ठिकाणी फॉर्म्युला बघा, 2 पाय अपॉन बघा लॅम्बडाला जर बाहेर घेतलं तर y इक्वल्स टू ए साइन 2 पाय अपॉन लॅम्बडा एक्स मायनस व्हीटी येतं. ओके, मी तुम्हाला आता सांगितलं इथं निगेटिव्ह एक्स डायरेक्शन असेल तर इथं पॉझिटिव्ह घ्यायचं, म्हणजे y इक्वल्स टू ए साइन के एक्स प्लस ओमेगा टी. तर हे पण या ठिकाणी इक्वेशन ऑफ द सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. बट अलोंग द कोणती डायरेक्शन राजांनो, हे महत्वाचं आहे. अलोंग द नेगेटिव्ह एक्स डायरेक्शन असेल तर इथं सगळं पॉझिटिव्ह घ्या. बरोबर आहे. तर या ठिकाणी y इक्वल्स टू ए साइन के एक्स प्लस ओमेगा टी आलं. त्याच्यानंतर सुपरपोजिशन आपण बघितलं होतं. सुपरपोजिशन म्हणजे काय असतं, दॅट इज द आपण त्याला मिक्सिंग म्हणलं होतं. मग या ठिकाणी दोन प्रोग्रेसिव्ह वेव्हची मिक्सिंग जी आहे ती आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. इंटरफरन्स काय असतं आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर बीट म्हणजे काय असतं बघणार आहोत आणि स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय असतं आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता या ठिकाणी बघा, साऊंड वेव्ह मध्ये काय होत असतं माहितीये का, बीट फॉर्मेशन होत असतं. दोन वेव्हचं जर समजा सुपरपोजिशन होत असेल तर साऊंड मध्ये बीट फॉर्मेशन होत असतं. लाईट वेव्ह मध्ये काय होत असतं, इंटरफरन्स होत असतं. आणि या ठिकाणी जर समजा एखादी वेव्ह ऑन द स्ट्रिंग असेल तर त्या ठिकाणी पण, म्हणजे एखाद्या स्ट्रिंग म्हणजे एखाद्या दोरीवरची जर वेव्ह असेल तर त्या ठिकाणी पण त्या दोघांचं जर जर समजा सुपरपोजिशन होत असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणत असतो, दॅट इज द मिक्सिंग ऑफ द वेव्ह म्हणत असतो, सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह म्हणत असतो. बरोबर आहे. म्हणजे इंटरफरन्स म्हणा, बीट म्हणा किंवा स्टेशनरी वेव्ह म्हणा, हे कशामुळे होतं रे, इंटरफरन्स सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मुळेच होतं. बीट फॉर्मेशन कशामुळे होतं, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये वेव्ह मुळेच होतं. सुपरपोजिशन म्हणजे काय, मिक्सिंग ऑफ द टू वेव्ह इज कॉल्ड एज द सुपरपोजिशन. मग इंटरफरन्स हा जो फेनॉमेनॉन आहे जो की आपण लाईट मध्ये बघतो, त्याच्यानंतर आपण वॉटर वेव्ह मध्ये बघतो, तर त्या ठिकाणी तो कशामुळे होतो, दॅट इज द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मुळे होतो. बीट फॉर्मेशन आपण पुढे बघणार आहोत कशामुळे होतं राजांनो, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मुळे होतं. आणि स्टेशनरी वेव्ह काय असतं हे पण आपण पुढे बघणार आहोत. तर हे कशामुळे होतं या ठिकाणी, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मुळे होतं. मग राजांनो या ठिकाणी सुपरपोजिशन कोणकोणत्या वेव्हचं करता येतं, साऊंड वेव्हचं करता येतं, लाईट वेव्हचं करता येतं आणि या ठिकाणी वेव्हज ऑन द स्ट्रिंग म्हणजे जी दोरीवरची वेव्ह असते त्याचं पण तुम्हाला या ठिकाणी सुपरपोजिशन करता येतं. आता या ठिकाणी बघा, आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड फाइंड आउट करायचंय. जेव्हा दोन साऊंड वेव्हचं सुपरपोजिशन होत असेल तर त्या ठिकाणी त्याचं रिझल्टंट अँप्लिट्यूड काय असतं हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे. आता ही भलं मोठं डेरिव्हेशन आहे
अरे म्हणजे या ठिकाणी बघा दोन साऊंड वेव्ह आहेत. आता या ठिकाणी बघा इथं आहे पूर्णपणे कॉम्प्रेशन, त्याच्यानंतर इथं आहे रिअरफॅक्शन. आता ही एक वेव्ह इकडे जात आहे आणि इकडून एक साऊंड समजा इकडे येत आहे. या ठिकाणी झालेलं आहे समजा इकडे अर्ध कॉम्प्रेशन मिक्स झालंय आणि त्याच्यानंतर अर्ध रिअरफॅक्शन मिक्स झालंय. मग या दोन वेव्हचं जर कॉम्बिनेशन होत असेल त्यालाच आपण सुपरपोजिशन आपण नाव दिलं. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी त्याचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे. तर हे जे इक्वेशन आहे तर या ठिकाणी बघा पहिल्या वेव्हचं इक्वेशन आपण y1 a1 sin ओमेगा टी घ्या आणि सेकंड वेव्हचं इक्वेशन y2 a2 sin ओमेगा टी प्लस फाय घ्या. दोन वेव्हला जर समजा तुम्ही मिक्सिंग केलं अनालिटिकल मेथडने या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी हे जे सुपरपोजिशन आहे हे पण या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन येणार आहे. म्हणजे y a sin ओमेगा टी प्लस थीटा येणार आहे. बरोबर आहे. फाय म्हणा किंवा थीटा म्हणा. म्हणजे या ठिकाणी वन टाइप ऑफ या ठिकाणी काय आहे दॅट इज द प्रोग्रेसिव्ह वेव्हच आहे, ट्रॅव्हलिंग वेव्हच आहे. ओके. मग या ठिकाणी बघा आपण रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला फाइंड आउट केला आणि हा फॉर्म्युला महत्वाचा आहे राजानो. रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ द टू साऊंड वेव्ह ओके दॅट इज द a इक्वल्स टू अंडर रूट ऑफ द a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ फाय प्लस a2 स्क्वेअर. तर या ठिकाणी हा रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला आपण कुठं बघितला कंपोजिशन ऑफ एसएचएम मध्ये बघितला. जेव्हा दोन वेव्हचं कंपोजिशन सुपरपोजिशन होत असतं, दोन वेव्हचं या ठिकाणी जेव्हा सुपरपोजिशन होत असतं त्या ठिकाणी अनालिटिकल मेथडनं आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड फाइंड आउट केलं तर आर बरोबर काय होतं रे अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ फक्त फाय होतं का नाही फाय वन मायनस फाय टू होतं. ओके प्लस या ठिकाणी a2 स्क्वेअर होतं. ओके तर हे आपण सुपरपोजिशन ऑफ या ठिकाणी ऑसोलेशन म्हणा किंवा व्हायब्रेटरी मोशन म्हणा हे आपण ऑसोलेशन नावाच्या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे आणि त्या पॉइंटला आपण नाव दिलं. काय नाव दिलं दॅट इज द अनालिटिकल मेथड टू फाइंड आउट द दॅट इज द कंपोजिशन ऑफ द एसएचएम म्हणा किंवा दॅट इज द कंपोजिशन ऑफ एसएचएम म्हणलं तरी पण चालेल. चला या ठिकाणी फॉर्म्युला आलाय कॅपिटल ए बरोबर अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ 5 प्लस a2 स्क्वेअर. कॅपिटल ए म्हणजे काय असतं रिझल्टंट अँप्लिट्यूड असतं, a1 a2 काय असतं इंडिव्हिज्युअल अँप्लिट्यूड असतं त्या वेव्हचं असतं आणि 5 म्हणजे काय असतं दोघांमधला फेज डिफरन्स असतो. आता या ठिकाणी बघा हे अँप्लिट्यूड राजांना मॅक्झिमम कधी येईल, मॅक्झिमम कधी येईल जेव्हा दोन वेव्ह या फेज मध्ये असतील. हे वाक्य नेहमीच लक्षात ठेवा. या ठिकाणी राजांनो जे अँप्लिट्यूड आहे ते मॅक्झिमम कधी येईल जेव्हा दोन वेव्ह या ठिकाणी फेज मध्ये असतील. बघा इफ टू वेव्स आर इन फेज द 5 बरोबर 0 येणार आहे म्हणजे कॉस 0 ची व्हॅल्यू 1 म्हणजे या ठिकाणी बघा आपण जर पुटअप केली तर a मॅक्स ची व्हॅल्यू a1 प्लस a2 येते. बरोबर आहे. आता एक कसं फाइंड आउट करायचं तेवढं त्याचा जास्त विचार करू नका. येस फक्त या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा की आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटीची व्हॅल्यू कधी भेटते जेव्हा दोन वेव्ह या कशामध्ये असतात दॅट इज द इन फेज मध्ये असतात दॅट इज द याच्यामधला जो फाय अँगल असतो तो 0 असतो. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आली म्हणजे या ठिकाणी याचं जर समजा तुम्ही फायनल आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर a मॅक्स बरोबर a1 प्लस a2 आला. मग मिनिमम काय येणार आहे दॅट इज द बघा किंवा या ठिकाणी बघा a1 इक्वल्स टू a2 असेल विच इज इक्वल्स टू a असेल तर a प्लस a दॅट इज द ट्वाइस a द रिझल्टंट अँप्लिट्यूड. त्याच्यानंतर मिनिममची कंडिशन बघा जर समजा दोन वेव्ह आउट ऑफ फेज असतील आणि दोघांमधला फेज डिफरन्स हा 180 डिग्री असेल तर या ठिकाणी कॉस 180 ची व्हॅल्यू -1 मग या ठिकाणी -1 पुटअप केली तर a मिनिमम बरोबर a1 मायनस a2 येईल. बरोबर आहे आणि दोघांचा अँप्लिट्यूड जर समजा इक्वल असेल आणि दोघं या ठिकाणी सुपरपोज होत असतील तर त्या ठिकाणी त्यांच्यामधलं जे रिझल्टंट अँप्लिट्यूड आहे ते काय येणार आहे ज्यांनो दॅट इज द 0 येणार आहे. चला इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजला का मला येस ऑर नो सांगा. निकिता म्हणते सर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पण सर्व विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपण प्रत्येक माणसांकडून काही ना काही प्राण्यांकडून वस्तूकडून कुणाकडून बी आपण काही ना काही शिकत असतो. ओके त्याच्यामुळं गुरुचं महत्व भरपूर आहे आयुष्यामध्ये. आताच नाही परीक्षेपुरतच नाही तर आयुष्यामध्ये तुमचे आई वडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, एखादा मित्र असेल, मित्रांकडून पण आपण असं काही शिकू शकतो. बरोबर आहे जे की आपल्या फायद्याचं आहे. येस तर त्या सर्व गुरूंसाठी या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा सर्वांना. चला इथपर्यंतचा पाठ लक्षात आला का सर्वांना येस ऑर नो मला कळवा जेणेकरून मला या ठिकाणी नेक्स्ट पार्ट स्टार्ट करता येईल. जर समजा या ठिकाणी काही कन्फ्युजन असेल तर मला रिपीट करता येईल. यस यस यश समजले. ओके नेक्स्ट बघा. ओके समजलंय. चला एकदा नोट्स मध्ये बघून घ्या तुम्ही येऊन जाईल फॉर्म्युल्यामध्ये बघून घ्या फॉर्म्युल्यामध्ये
अरे काहीच नाही. हो का, तुम्हाला शॉर्ट मध्ये समजून सांगू का मित्रांनो? चला या बॉक्सकडे लक्ष द्या बघा इकडे आता या बॉक्सकडे लक्ष द्या. एक मिनिट एक मिनिट. बघा इकडं आता या बॉक्सकडे लक्ष द्या. 2 मिनिट फक्त. काय झाले जरा राजांनो, दोन वेव्हचं काय झाले सुपरपोजिशन झाले, बरोबर आहे. एकूण एक समजा वेव्ह आली, एकूण एक वेव्ह आली, दोघांचं सुपरपोजिशन झाले. मग या ठिकाणी रिझल्टंट अँप्लिट्यूड काय आहे? ए बरोबर अंडर रूट ऑफ याचा अँप्लिट्यूड समजा A1 असेल, याचा अँप्लिट्यूड समजा A2 असेल. तर ए बरोबर अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2 कॉस ऑफ या ठिकाणी काय आलेलं आहे दॅट इज द फाय प्लस या ठिकाणी काय आलेलं आहे दॅट इज द A2 स्क्वेअर आलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, जर समजा दोन वेव्ह या कशामध्ये असतील, इन फेज मध्ये असतील, दोघांमधला जो अँगल आहे तो 0 असेल. यस, या दोघांमधला अँगल इथला 0 असेल, तर या ठिकाणी ए मॅक्स बरोबर म्हणजे मॅक्सिमम अँप्लिट्यूड काय येणार आहे दॅट इज द A1 प्लस A2 येणार आहे. आणि मिनिमम अँप्लिट्यूड काय येणार आहे, दोन वेव्ह जर समजा फेज मध्ये असतील तर A1 मायनस A2 येईल, जाहीर सी बात आहे. बरोबर आहे. या ठिकाणी बघा A1 एक मिनिट मायनस A2 बरोबर आहे. तर हीच गोष्ट आपण आतापर्यंत या ठिकाणी शिकलेली आहे. बस एवढं या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये लक्षात ठेवा, बाकी विसरून गेलात तरी पण चालेल. चला हा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला महत्वाचा आहे कारण की फॉर्म्युल्यावरूनच पुढे आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. चला नेक्स्ट बघा या ठिकाणी आता एक्सप्लेन द कंडिशन फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. तर या ठिकाणी मॅक्सिमम आणि मिनिमम इंटेन्सिटी काय असतं बघा, तर इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड असतं, बरोबर आहे. मग जर समजा दोन वेव्ह या फेज मध्ये असतील तर तुम्हाला म्हणता येईल की मॅक्सिमम इंटेन्सिटी म्हणजे काय येणार आहे इज प्रोपोर्शनल टू A1 प्लस दोन वेव्ह जर समजा फेज मध्ये असतील तर A1 प्लस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल. ओके यस. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, जर समजा दोन वेव्ह या आउट ऑफ फेज असतील, फाय बरोबर 180 डिग्री असेल, तर या ठिकाणी मिनिमम ची व्हॅल्यू काय येईल ए मिनिमम आय मिनिमम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे या ठिकाणी A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. आलं लक्षामध्ये? आय मिनिमम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, म्हणजे जेव्हा मॅक्झिमम इंटेन्सिटी असेल तर A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर करा आणि जेव्हा मिनिमम इंटेन्सिटी असेल तर A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर करा. आता या ठिकाणी बघा राजांनो, स्टेशनरी वेव्ह काय असतं किंवा यालाच आपण काय म्हणत असतो स्टँडिंग वेव्ह म्हणत असतो. आता स्टेशनरी वेव्ह काय असते आपल्याला स्टडी करायचं. स्टेशनरी म्हणजे एकदम थांबलेली वेव्ह, स्टँडिंग म्हणजे एकदम स्टँडिंग पोझिशन मध्ये आहे, स्टॉप पोझिशन आहे, तर याला म्हणायचं स्टेशनरी वेव्ह. बघा इकडे काय असतं, द टू प्रोग्रेसिव्ह वेव्ह having the same amplitude and period traveling along the same path in opposite direction. दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह, ज्या दोन प्रोग्रेसिव्ह वेव्हचा या ठिकाणी अँप्लिट्यूड सेम आहे आणि पिरियड पण सेम आहे, म्हणजे कॅपिटल ए ची बी व्हॅल्यू सेम आहे आणि कॅपिटल टी ची व्हॅल्यू सेम आहे, ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ, एकाच सेम पाथ वर त्या ट्रॅव्हल करतात बट अपोजिट डायरेक्शन ना, इंटरफेअर विथ इच अदर, रिझल्टंट वेव्ह इज कॉल्ड एज द स्टेशनरी वेव्ह. म्हणजे या ठिकाणी बघा राजांनो, एक वेव्ह आलेली आहे समजा इकडून आलेली आहे, त्याच्यानंतर एक इकडून आलेली आहे, दोघांचा अँप्लिट्यूड जवळपास सेम आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी दोघांचा पिरियड सेम आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल की दोन वेव्ह अपोजिट डायरेक्शन ट्रॅव्हल होतात, म्हणजे त्या ठिकाणी दोघांचं सुपर पोझिशन झालंय. मग त्या सुपर पोझिशनलाच काय म्हणायचं स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह म्हणायचं. बघा, द टू प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग किंवा द टू प्रोग्रेसिव्ह वेव्ह हॅव्हिंग द सेम अँप्लिट्यूड अँड पिरियड ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ in opposite direction interfere with each other, resultant wave is called as the interference wave किंवा यालाच आपण काय म्हणत असतो स्टेशनरी वेव्ह म्हणत असतो. चला ठीक आहे, एक मिनिट रेकॉर्डिंग पॉज करतोय. स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्हला कशा पद्धतीने इंडिकेट करतो आपण, आता या ठिकाणी रेड कलर मध्ये असं कन्सिडर करा की या ठिकाणी कोणती वेव्ह आहे, रेड कलर मध्ये स्टँडिंग वेव्ह आहे, म्हणजे एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. रेड कलर मधली या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वेव्ह बघा, इकडे पॉझिटिव्ह डायरेक्शन जाते आणि ग्रीन कलर मध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्ह निगेटिव्ह डायरेक्शन जाते. दोघांमधला फेज सेम आहे, दोघांचा टाइम पिरियड सेम आहे, मग त्या ठिकाणी त्यांचं इंटरफरन्स होतं. मग त्या ठिकाणी आपल्याला काही असे पॉईंट भेटणार आहेत की ज्या ठिकाणी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असणार आहे, त्याला आपण अँटीनोड म्हणलं. ओके, आणि काही पॉईंट असे भेटणार आहेत एकदम बघा दॅट इज द त्यांची मुवमेंट होतच नाहीये, त्यांची हालचाल होतच नाहीये, तर अशाला आपण काय म्हणलं दॅट इज द नोड म्हणलं. मग या ठिकाणी अँटीनोड आणि नोड सर्वांना समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा,
डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. तर स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आपल्याला ऑब्टेन करायचं होतं. तर या ठिकाणी डायरेक्टली इक्वेशन लक्षात ठेवा, y बरोबर a sin ओमेगा t. हे जे इक्वेशन आहे दॅट इज द, यालाच आपण काय म्हणतोय, दॅट इज द स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन म्हणतोय. अशा टाइपचं इक्वेशन दिसलं y इक्वल्स टू, सर हा काहीच आवाज नाही येते. व्हॉइस येत नाहीये? नाही, पूर्ण ब्रेक होतोय. बाकी अंजली व्हॉइस येतोय का? क्लिअर आहे व्हॉइस? निकिता तिकडे काही ना काही प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे तिकडं. बाकी सर्वांना क्लिअर आहे? यस, जी म्हणते क्लिअर आहे, प्राची क्लिअर आहे, वैष्णवी पाऊस येतोय. हा, पावसामुळे या ठिकाणी नेटवर्क मध्ये फ्लक्च्युएशन होत असेल. एक मिनिट. तर या ठिकाणी राजांनो बघा, स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह म्हणजे तुम्हाला समजलं काही नाही, दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहेत ज्यांचा की टाइम पिरियड सेम आहे, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी त्या एकाच पाथवर ट्रॅव्हल होतात बट अपोजिट डायरेक्शनला. एक बघा, रेड वेव्ह इकडे जात आहे आणि ग्रीन वेव्ह त्याच पाथ ने आली आहे बट अपोजिट डायरेक्शनला. टाइम पिरियड सेम आहे, सगळं सेम आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी काही नोडचे पॉईंट तयार झालेले आहेत, दॅट इज द मिनिमम डिस्प्लेसमेंट, झिरो डिस्प्लेसमेंट, आणि काही पॉईंट अँटी नोडचे तयार झालेले आहेत. ओके, आता या ठिकाणी या स्टेशनरी वेव्हचं जनरल इक्वेशन काय असतं ते आपण बघणार आहोत. ऑन स्ट्रेच्ड स्ट्रिंग तर ते असतं y इक्वल्स टू a sin ओमेगा t. ही इक्वेशन लक्षात ठेवा, बाकी डेरिव्हेशनची काही गरज नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, शो दॅट डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड ऑर अँटी नोड इज लॅम्बडा बाय 2. आता हे शो करण्याची पण तुम्हाला काहीच गरज नाही, तो थेरॉटिकल पार्ट आहे. तुम्ही एवढं लक्षात ठेवा की बघा इकडं, आता एवढं लक्षात ठेवा राजांनो की एक स्टेशनरी वेव्ह आहे, म्हणजे दॅट इज द, त्याला आपण काय म्हणतो, स्टँडिंग वेव्ह म्हणतो. दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ज्या समजा एकाच पाथनं ट्रॅव्हल होत असतील, एक इकडे होत असेल आणि एक इकडे होत असेल. आता एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह समजा ही आहे आणि दुसरी या ठिकाणी अपोजिट आहे. ओके, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो म्हणजे नेमकी भानगड काय झालेली आहे बघा इकडं. बघा नेमकी भानगड काय झाली आहे, एक मिनिट सांगतो. काही पॉईंट असे भेटलेत ज्या पॉइंटला आपल्याला काय भेटलंय, डिस्प्लेसमेंट दॅट इज द मिनिमम, त्याला आपण नोड म्हणलं, आणि ज्या पॉइंटला डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम त्याला आपण काय म्हणलं, अँटी नोड म्हणलं. मग या ठिकाणी दोन अँटी नोड मधलं डिस्टन्स जे आहे ना, हे बघा, हे दोन अँटी नोड मधलं जे डिस्टन्स आहे ही किती असतं राजांनो, दॅट इज द, इथं किती म्हणलं बघा, हे किती असतं, शो दॅट डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड ऑर अँटी नोड हे लॅम्बडा बाय 2 असतं. दोन सक्सेसिव्ह नोड मधलं किंवा अँटी नोड मधलं डिस्टन्स लॅम्बडा बाय 2 असतं, आणि डिस्टन्स बिटवीन नोड आणि ऍडजस्टंट अँटी नोड, नोड आणि ऍडजस्टंट अँटी नोड, म्हणजे या ठिकाणी बघा, आपण जर समजा दोन नोड घेतल्या तर या ठिकाणी बघा कुठं नोड आहे, एकच मिनिट, हे बघा इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे. या दोन नोड मधलं डिस्टन्स किती असतं राजांनो, लॅम्बडा बाय 2 असतं. आणि या ठिकाणी नोड आहे, या ठिकाणी अँटी नोड आहे, याच्यामधलं डिस्टन्स किती असतं, दॅट इज द लॅम्बडा बाय 4 असतं. बघा, दोन अँटी नोड मधलं डिस्टन्स घ्या किंवा दोन नोड मधलं, म्हणजे इथून ते इथपर्यंत, इथे एक नोड आहे ना, इथे एक नोड आहे, मिनिमम डिस्प्लेसमेंट, इथे एक मिनिमम डिस्प्लेसमेंट, दोन नोड मधलं डिस्टन्स किती असतं, नेहमी लक्षात ठेवा, लॅम्बडा बाय 2 असतं. आणि या ठिकाणी नोड आणि अँटी नोड मधलं डिस्टन्स किती असतं, दॅट इज द, या ठिकाणी आपण विचार केला तर ते लॅम्बडा बाय 4 असतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. बघा, डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह नोड ऑर अँटी नोड इज लॅम्बडा बाय 2, आणि डिस्टन्स बिटवीन द नोड अँड द अँटी नोड इज ऍडजस्टंट अँटी नोड इज लॅम्बडा बाय 4 असतं, बरोबर आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एमसीक्यू मध्ये विचारली जाऊ शकते. चला नेक्स्ट बघा, या ठिकाणी आता हे तेच क्वेश्चन आहेत, आपल्याला तेवढं काही जास्त घेऊन देणार नाही. त्याच्यानंतर बघा, स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याला तुम्ही स्टँडिंग वेव्ह म्हणता, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा. टू प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ इन अपोजिट डायरेक्शन. दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह या ठिकाणी, दोन ट्रॅव्हलिंग वेव्ह या ठिकाणी अलॉंग द सेम पाथ या ठिकाणी ट्रॅव्हल झाल्या पाहिजेत, बट अपोजिट डायरेक्शन मध्ये त्या ट्रॅव्हल झाल्या पाहिजेत, बरोबर आहे. याचे दोन टाईप आहेत, एक आहे ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह आणि दुसरी आहे लॉंगिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह नोड इज लॅम्बडा बाय 2 ही प्रॉपर्टी आहे, आणि डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड इज लॅम्बडा बाय 2. डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह नोड अँड द ऍडजस्टंट अँटी नोड इज द लॅम्बडा बाय 4 आहे. तर या 5 प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. पहिली प्रॉपर्टी, डायरेक्शन अपोजिट पाहिजे. त्याच्यानंतर याचे टाईप, त्याच्यानंतर नोड मधलं डिस्टन्स, दोन अँटी नोड मधलं डिस्टन्स, आणि नोड आणि अँटी नोड मधलं डिस्टन्स. ओके, त्याच्यानंतर बघा, डिस्टिंग्विश बिटवीन प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्हला डिफरंट स्पीड असते, स्टेशनरी वेव्हला व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह 0 असते.
त्याच्यानंतर या ठिकाणी अँप्लिट्यूड सेम असतं, अँप्लिट्यूड डिफरंट असतं. बरोबर आहे. पार्टिकल्स डज नॉट क्रॉस इच अदर, पार्टिकल विल क्रॉस इच अदर. ऑल पार्टिकल आर मुव्हिंग, या ठिकाणी काहीच पार्टिकल मूव्ह होतात. ओके, म्हणजे अँटीनोडचे पॉईंट जे पार्टिकल आहेत ते काय होतात, मूव्ह होतात. कारण की नोडवरचे जे पार्टिकल आहेत ते रेस्ट कंडिशनला असतात, कारण की त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट 0 असतं ना. म्हणजे या ठिकाणी नोडवरच्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट 0 असतं. म्हणजे या ठिकाणी अँटीनोडच्या पॉईंट वरलं किंवा प्लेस वरलं डिस्प्लेसमेंट जास्त असतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल की काही ठिकाणी डिस्प्लेसमेंट जास्त असतं, काही ठिकाणी कमी असतं. बट या ठिकाणी ऑल पार्टिकल्स आर मुव्हिंग असतात. येस. तर हा आहे डिफरन्स या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह मधला डिफरन्स. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी आता टाइप्स ऑफ व्हायब्रेशन, फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स्ड व्हायब्रेशन आहे. ओके, चला इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजला? येस ऑर नो सांगा मला. येस. ओके, चला नेक्स्ट बघा आता. आता या ठिकाणी बघा राजांनो, फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स्ड व्हायब्रेशन. फ्री म्हणजे एकदम फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स्ड म्हणजे कुणीतरी त्या ठिकाणी मशीननं व्हायब्रेट करत आहे. मला सांगा, तुम्ही काय केलं, एखाद्या टेबलावर हातोडा मारला, बरोबर आहे. एखाद्या टेबलावर तुम्ही हातोडा मारला आणि त्याच्यानंतर सोडून दिला. त्याच्यानंतर जे व्हायब्रेशन निघत आहे ते कोणतं आहे? दॅट इज द शेवटपर्यंत निघतं बघा. दॅट इज द कोणतं व्हायब्रेशन आहे? फ्री व्हायब्रेशन आहे. पण एखाद्या टेबलावर तुम्ही रिपीट जर समजा हॅमरिंग करत असाल तर त्याला म्हणायचं फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणायचं. आता गिटार आहे. गिटारची तुम्ही जर जी तार आहे ना, त्याला आपण स्ट्रिंग म्हणतो. स्ट्रिंगला जर समजा तुम्ही एकदा छेडलं, तर त्या ठिकाणी असा आवाज येतो. तर त्याला म्हणायचं फ्री व्हायब्रेशन. टाइप्स ऑफ व्हायब्रेशन मध्ये 2 व्हायब्रेशन. फर्स्ट वन इज द फ्री व्हायब्रेशन अँड सेकंड वन इज द फोर्स्ड व्हायब्रेशन. फ्री व्हायब्रेशन कोणाला म्हणायचं? एकदा जर समजा त्या ठिकाणी व्हायब्रेशन क्रिएट केलं, तर या ठिकाणी शेवटपर्यंत काही ना काही वेळापर्यंत आवाज राहतो. त्याला म्हणायचं फ्री व्हायब्रेशन. आणि फोर्स व्हायब्रेशन मध्ये रिपीट तुम्हाला त्या ठिकाणी व्हायब्रेट करावंच लागतं त्या मशीनला, त्या इक्विपमेंटला. तर एकदा जर समजा त्या गिटारच्या स्ट्रिंगला जर छेडलं तर त्या ठिकाणी टुन असा आवाज येतो, याला म्हणायचं फ्री व्हायब्रेशन. आणि डबल छेडणे किंवा हॅबनिंग करणे याला म्हणायचं फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणायचं. ओके, चला ठीक आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट बघा या ठिकाणी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ बॉडी इज कॉल्ड एज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता कुणाची पण एक मिनिमम फ्रिक्वेन्सी असते. जसं की समजा एखादा मी हॅमर घेतला तर टेबलावर मी आपटलं, त्याची एक मिनिमम फ्रिक्वेन्सी असते. बरोबर आहे. ज्या ठिकाणी व्हायब्रेशन होतात ना, त्या ठिकाणी मिनिमम फ्रिक्वेन्सी असते. त्याला म्हणायचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ बॉडी इज कॉल्ड एज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि प्रत्येक बॉडीची सेट झालेली आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा, फंडामेंटल मोड म्हणजे काय? ज्या मोड मध्ये ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते त्याला म्हणायचं फंडामेंटल मोड म्हणायचं. चला, आता हार्मोनिक्स म्हणजे काय आणि ओव्हरटोन म्हणजे काय? आता हा जो कन्सेप्ट आहे ना, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना कळतच नाही. सांगा बरं हार्मोनिक्स म्हणजे काय? किंवा कन्फ्युज होतात. किंवा ओव्हरटोन म्हणजे काय? भरपूर सारे विद्यार्थी यार याच्यामध्ये या कन्सेप्ट मध्ये कन्फ्युज होतात बरं. आज तुम्हाला हार्मोनिक्स म्हणजे काय अशा पद्धतीने सांगेल जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. हार्मोनिक्स म्हणजे काय असतं? बघा राजांनो, हार्मोनिक्स म्हणजे काय असतं? एक फ्रिक्वेन्सी आहे, समजा नॅचरल फ्रिक्वेन्सी 100 आहे. तर 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000, 1100, 1200, 1300, 1400, 1500, 1600, 1700, 1800, 1900, 2000, 2100, 2200. तर याला काय म्हणायचं? हार्मोनिक्स म्हणायचं. आता तुम्ही म्हणता सर 100, 200, 300, 400, 500 म्हणजे रुपये सांगताय का काय सांगताय? रुपये सांगत असला तर लय चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. तर बघा, जी पटीमध्ये संख्या असते, मेन फ्रिक्वेन्सी आहे 100, मग 100 नंतर 200, 300, 100च्या पटीमधली जी संख्या आहे, त्याला म्हणायचं दॅट इज द हार्मोनिक्स. जसं की n म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी, nच्या पटीमध्ये 2n, 3n, 4n, 5n, 6n अप टू द लास्ट पर्यंत ही जी फ्रिक्वेन्सी आहे याला म्हणायचं हार्मोनिक्स. बरोबर आहे. आता या ठिकाणी मी बोलत आहे, याच्यामध्ये एखाद्या वेळेस फ्रिक्वेन्सी अशी असू शकते, 100 नंतर डायरेक्टली 300 असू शकते. बरोबर आहे. 200 फ्रिक्वेन्सी अब्सेंट आहे. कारण की माझा जो गळा आहे, माझा जो घसा आहे, तो अशा पद्धतीने डिझाइन झालाय, की 200 फ्रिक्वेन्सीची जी एखादी समजा साउंड असेल, एखादी वेव्ह असेल, ती बाहेर निघतच नाहीये. समजा 200 फ्रिक्वेन्सी पण सांगू का तुम्हाला? काय चाललंय? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलंय का सर्व? ओके. सर्वजण ठीक आहेत ना? येस. यायले सर्वांना लक्षामध्ये. तर ही झाली 200 फ्रिक्वेन्सी.
मग ती ऍबसेंट आहे ना. आता मी जेव्हा लेक्चर देतोय त्याच्यामध्ये ऍबसेंट आहे ना, म्हणजे ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी मध्ये मी जी बोलत आहे तर त्या ठिकाणी त्याला ओव्हरटोन म्हणायचं. मग याच्यामध्ये राजांनो 100 बी असू शकतं, 300 बी असू शकतं, एखाद्या वेळेस समजा 300 नसेल, 100 नंतर डायरेक्टली 1000 बी असू शकतं. येते लक्षामध्ये. तर याला काय म्हणायचं, ओव्हरटोन म्हणायचं. हार्मोनिक्स म्हणजे थेरोटिकल फ्रिक्वेन्सी, जी की पटीमध्ये आहे. कुणाच्या, एनच्या. एन म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी, मिनिमम फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे, याला लक्षामध्ये. आणि ओव्हरटोन म्हणजे राजांनो ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी जी प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं ओव्हरटोन म्हणायचं. आलं लक्षामध्ये? चला ठीक आहे, येस ऑर नो सांगा. यस, यश आले लक्षामध्ये? यस, व्हेरी गुड. क्या बात है. चला आता नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायचं बघा. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ऑर्गन पाईपचा कन्सेप्ट आहे बरं, इम्पॉर्टंट आहे. बघा इकडे आता. ऑर्गन पाईप म्हणजे काय असतं, एक पाईप असतो त्याला आपण ऑर्गन पाईप म्हणत असतो. बघा, अ डिव्हाइस इन विच एअर कॉलम इज व्हायब्रेटेड. ज्या डिव्हाइस मध्ये आपण एअर कॉलम बनवू शकतो, हवेला इकडं तिकडं या ठिकाणी मिक्स करू शकतो, तर त्याला म्हणायचं ऑर्गन पाईप. तो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन्ही साईडला ओपन बी असू शकतो, त्याला आपण ओपन ऑर्गन पाईप म्हणतो. एका साईडला क्लोज बी असू शकतो, त्याला आपण क्लोज ऑर्गन पाईप म्हणतो. क्लोज ऑर्गन पाईप म्हणजे दोन्ही बी साईडला क्लोज नाही, एका साईडला क्लोज. आणि ओपन ऑर्गन पाईप म्हणजे दोन्ही बी साईडला ओपन. येते लक्षामध्ये. बघा, ऑर्गन पाईप म्हणजे काय, अ डिव्हाइस इन विच एअर कॉलम इज व्हायब्रेटेड टू प्रोड्यूस अ साऊंड वेव्ह. ज्या डिव्हाइस मध्ये एअर कॉलम हा व्हायब्रेट होत असतो, कशासाठी, साऊंड वेव्ह प्रोड्यूस करण्यासाठी, ऑफ अ डिझायर्ड फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज, त्याला आपण काय म्हणत असतो, ऑर्गन पाईप म्हणत असतो. याचे दोन टाईप, एक आहे क्लोज ऑर्गन पाईप, दुसरा आहे ओपन ऑर्गन पाईप. ओपन म्हणजे ओपन टू द बोथ एंड, आणि क्लोज म्हणजे दॅट इज द एका एंडला क्लोज असणारा. आता एंड करेक्शन म्हणजे काय, एंड करेक्शन म्हणजे हा पण एक कन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजून येत नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मी कन्सेप्ट समजून सांगतो. लक्ष द्या इकडं. मी काय केलंय विद्यार्थी मित्रांनो, एक पाईप घेतलेला आहे. घेतला पाईप इथं, बरोबर आहे. मग या ठिकाणी एका पाईपला मी काय केलं, दॅट इज द एक साईड क्लोज केलंय, त्याला आपण दॅट इज द क्लोज ऑर्गन पाईप म्हणूया. मग इथं जर समजा मी जर इथून बोलत असेल, आता या ठिकाणी इथून समजा मी इथून बोलत असेल, ठीक आहे, हे आपलं तोंड आहे समजा. हा, इथून समजा मी बोलत असेल, मग इथून एअर कॉलम इकडे जाईल, इथून इकडे जाईल, बरोबर आहे. इथं हे होईल, इथून अशी वापस येईल. त्याच्यानंतर इथं मध्ये गेल्यानंतर त्यांना त्या एअर पार्टिकलला व्हायब्रेट होण्यासाठी कमी स्पेस भेटेल. मग मिनिमम डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो, नोड म्हणतो. मग या ठिकाणी इथं बाहेर आल्यानंतर इथं हा जो पार्टिकल आहे एकदम एअर पार्टिकल मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट व्हायब्रेट व्हायला पाहिजे. म्हणजे अँटी नोड लगेच ओपन एंडला तयार व्हायला पाहिजे, पण ओपन एंडला तयार न होता इथं थोडं त्या पाईपच्या वर तयार होतं, त्याच्यामध्ये थोडा थोडा गॅप राहतो. लगेच पाईप एंड झाला तिथंच अँटीनोड तयार होत नाहीये, थोडा वर तयार होतो. म्हणजे या ठिकाणी हा जो गॅप आहे याला म्हणायचं एंड करेक्शन म्हणायचं. इथे लक्षामध्ये, द डिफरन्स बिटवीन द, व्हॉट इज द एंड करेक्शन, द डिस्टन्स बिटवीन पोझिशन ऑफ अँटीनोड अँड ओपन एंड ऑफ पाईप. म्हणजे या ठिकाणी बघा, पोझिशन ऑफ अँटीनोड इथं आहे, इथला अँटीनोड आणि ओपन एंड पाईप याची जी या ठिकाणी दोघांमध्ये डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, एंड करेक्शन म्हणतो. आलं लक्षामध्ये एंड करेक्शन? यस, सर्वांच्या लक्षात आलंय का? एंड करेक्शन म्हणजे काय, जो या ठिकाणी पाईपचा ओपन एंड आहे आणि अँटीनोड याच्यामधलं डिस्टन्स म्हणजेच एंड करेक्शन असतं. म्हणजे आपण या ठिकाणी नोड आणि अँटीनोड मधलं डिस्टन्स कॅपिटल एल घेऊया आणि या पाईपची ऍक्च्युअल लेंथ स्मॉल एल घेऊया. म्हणजे स्मॉल एल प्लस एंड करेक्शन म्हणजेच कॅपिटल एल असतं. म्हणजे कॅपिटल एल म्हणजे स्मॉल एल प्लस स्मॉल ई, एंड करेक्शन. आलं लक्षामध्ये सर्वांच्या? येस ऑर नो सांगा. द डिस्टन्स बिटवीन द पोझिशन ऑफ अँटीनोड, हा वरचा अँटीनोड, आणि ओपन एंड पाईप इज कॉल्ड एज द एंड करेक्शन. आणि हे एंड करेक्शन या ठिकाणी बघा ऑलवेज असतं, ई बरोबर 0.3 इंटू द डायमीटर ऑफ द पाईप असतं. हे ऑलवेज असतं, हे फिक्स आहे. येस, निकिता म्हणते सर आता नाही विसरणार आम्ही. येस येस येस, बिलकुल. चला, ई बरोबर 0.3 इंटू डी. जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू तेव्हा या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला डबल एकदा रिवाइज होईल. ई बरोबर 0.3 इंटू डी. म्हणजे एंड करेक्शन जे असतं ना ते डायमीटरच्या ऑलवेज 0.3 पट असतं. डी इज द डायमीटर ऑफ द पाईप. आता या ठिकाणी बघा क्लोज एंड पाईप आहे,
त्याच्यानंतर ओपन एंड पाईप आहे, बरोबर आहे. तर याचं डेरिव्हेशन प्रत्येकाला माहिती आहे. आता डायरेक्टली मी फॉर्म्युला घेतो याचा. याच्यामध्ये बघा आपण या ठिकाणी नॅचरल फ्रिक्वेन्सी n फाइंड आउट करणार आहोत. जर समजा पाईप जर या ठिकाणी काय असेल, यस, सर्वात पहिल्यांदा आपण ओपन एंड पाईप बघूया. ओपन एंड पाईप मध्ये आपण काय दाखवणार आहेत बघा. एकदा मला सांगा, व्हॉइस यालाय का व्हॉइस ब्रेक व्हालाय? हा बघा इकडं, तर ओपन एंड पाईप मध्ये आपण काय दाखवणार आहेत, ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. तर या ठिकाणी फक्त आणि फक्त ऑड हार्मोनिक्स हे प्रेझेंट आहेत, हे तुम्हाला दाखवायचं आहे, बरोबर आहे. हार्मोनिक्स म्हणजे काय, ओव्हरटोन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या पटीमध्ये जी संख्या असते त्याला हार्मोनिक्स म्हणायचं, आणि जी ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी असते त्याला म्हणायचं ओव्हरटोन म्हणायचं. बघा आता या ठिकाणी फंडामेंटल मोड म्हणा किंवा फर्स्ट मोड म्हणा, तर याच्यामध्ये आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू फाइंड आउट केली, n बरोबर v/4l, डायरेक्टली लक्षात ठेवा. आणि कॅपिटल एल म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्मॉल एल प्लस एंड करेक्शन, म्हणजे n बरोबर v/4l लक्षात ठेवा. यालाच आपण काय म्हणतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, यालाच फर्स्ट हार्मोनिक म्हणा, यालाच तुम्ही टोन पण म्हणू शकता. ओव्हर टोन नाही, ओव्हर म्हणजे जास्त होतं, फक्त टोन म्हणा. फर्स्ट हार्मोनिक, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीलाच फर्स्ट हार्मोनिक म्हणायचं. यस, बघा n बरोबर v/4l, दॅट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक्स किंवा टोन झाला. आता सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन आपण जर केलं तर या ठिकाणी n बरोबर काय आले बघा, n2 बरोबर 3n आले. म्हणजे 2n आले का? नाही, डायरेक्टली 3n आले, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी कितवत हार्मोनिक झालं रे? थर्ड हार्मोनिक झालं, कारण 3 टाइम्स आहे ना. सेकंड हार्मोनिक याच्यामध्ये अब्सेंट असतं, ओपन एंड पाईप मध्ये सेकंड हार्मोनिक अब्सेंट असतं, डायरेक्टली फर्स्ट हार्मोनिक नंतर थर्ड हार्मोनिक असतं. पण ओव्हरटोन कितवा आहे? फर्स्टच आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला टोन म्हणा, आणि त्याच्यानंतर हा पहिला ओव्हरटोन आहे जो की ऍक्च्युअल मध्ये आहे. पण हार्मोनिक्स आपण सेकंड म्हणलं का? n1 नंतर या n2 ला आपण डायरेक्टली सेकंड हार्मोनिक म्हणलं का? नाही, या n2 ला आपण थर्ड हार्मोनिक म्हणलं. थर्ड हार्मोनिक का म्हणलं? कारण की फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या हा 3 पट आहे, त्याच्यामुळे म्हणलं याला थर्ड हार्मोनिक. चला थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये बघा, या ठिकाणी किती येणार आहे, n3 बरोबर 5 येणार आहे. n3 म्हणजे थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन, याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी किती येणार आहे, 5n येणार आहे. म्हणजे 4n अब्सेंट आहे. फोर्थ हार्मोनिक काय आहे, अब्सेंट आहे. म्हणजे या ठिकाणी दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ हार्मोनिक, कारण की 5 पट आहे. पण ओव्हरटोन किती आहे, ऍक्च्युअल मध्ये ही दुसरीच फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर आहे. तर हे झालं या ठिकाणी. त्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकता, इन ऑल 3 मोड ऑफ व्हायब्रेशन ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. n नंतर 3n होतं, त्याच्यानंतर 5n होतं, बरोबर आहे. म्हणजे पाईप जर समजा एका एंडला ओपन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की या ठिकाणी ओनली ऑड हार्मोनिक हे प्रेझेंट आहेत. आणि जर समजा या ठिकाणी पाईप जर समजा दोन्ही पण साईडला ओपन आहेत तर या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत. बघा इकडं या ठिकाणी n बरोबर v/2l फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, यालाच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणा, फर्स्ट हार्मोनिक म्हणा किंवा टोन म्हणा. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला ओव्हरटोन म्हणायचं नाही, टोन म्हणायचं जस्ट. त्याच्यानंतर सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन 2n लाच काय म्हणा, सेकंड हार्मोनिक, फर्स्ट ओव्हरटोन. नेक्स्ट बघा या ठिकाणी 3n असल्यामुळं थर्ड हार्मोनिक, 3n असल्यामुळं थर्ड हार्मोनिक, कारण की फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या 3 पट आहे म्हणून थर्ड हार्मोनिक. पण कितवी आहे ऍक्च्युअल मध्ये, सेकंड आहे. मग या ठिकाणी सेकंड ओव्हरटोन झालं. आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी बघा ऑर्गन पाईप मध्ये आपण या ठिकाणी 2 गोष्टी स्टडी केलेल्या आहेत. आपण पहिल्यांदा म्हणलं की फक्त या ठिकाणी जर पाईप जर समजा दोन्ही पण साईडला ओपन असेल तर ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात, आणि पाईप जर समजा एका साईडला ओपन असेल म्हणजे क्लोज एंड पाईप असेल तर ओनली ऑड हार्मोनिक हे प्रेझेंट असतात. n 3n 5n अशा पद्धतीने प्रेझेंट असतात. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा स्ट्रेच्ड स्ट्रिंग जी आहे ते आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर बाकी बी काही आहेत बऱ्यापैकी गोष्टी, ते आपण बघूया. मीटिंगला मी एंड करतो, लगेच जॉईन करा, म्हणजे आज आपला चॅप्टर एंड होऊन जाईल. इथपर्यंतचा भाग सर्वांना आय होप चांगल्या पद्धतीने समजला असेल. आता पुढे या ठिकाणी एखादी स्ट्रिंग आहे, तर या ठिकाणी स्ट्रेच्ड स्ट्रिंग आहे, त्याला जर समजा आपण काय केलं, दॅट इज द प्लग केलं, तर त्या ठिकाणी पण काय होणार आहे, दॅट इज द स्टेशनरी वेव्ह फॉर्म होणार आहे. मग त्याची फ्रिक्वेन्सी काय असते, त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते ते आपल्याला बघायचं. चला मीटिंगला एंड करा, सेम लिंकला जॉईन करा लगेच.